साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन शिवाबाई या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. स्वर्गीय नानाशेठ घरत परिवारातील हे दोन्ही प्रतिनिधी आपण पाहतो की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. इथे योगेंद्र दादा पाटील आपल्याकडे वेल आहे. सामना सुरू असताना आपण सन्मान करणार नाहीत. या आपण सिद्धी करवले माजी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. तर आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहे कैलासदादा म्हात्रे साहेबांचं आगमन होत आहे. रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर कैलासदादा मनपूर्वक तुमचं आम्ही इथे स्वागत करत आहोत आणि समालोचन कक्षमध्ये जात आहोत. यानंतरचा आपण एक गोड आवाज ऐकणार आहात. खऱ्या अर्थाने रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये समालोचकांच्या दृष्टिकोनातून मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे एक शिक्षित आणि पदवीधर समालोचक म्हणून आम्ही ज्यांचा सातत्याने उल्लेख करतो ते आदरणीय समीर सोमने सर यांच्याकडे आम्ही वळणार आहोत. ओ टू समीर सोमने सर. सर्व बघा प्रेक्षक पाहुणे मंडळी असतील प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आमचे नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने नम्र विनंती करण्यात आलेली आहे. आपणा सर्वांची स्नेह भोजन अर्थात नॉनव्हेज भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या ठिकाणी भोजन कक्ष आहे तिथे जाऊन आपण संपर्क साधावं आणि भोजनाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावं. गुरुनाथ पाटील पडगे शांततेचे प्रतीक आहे. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. दादा या आपल्या हेतूचे सन्मान केला जाईल. ओ टू समीर सोमने सर. गुरुनाथ पाटील यांच्याकडून सूरज बैकर तुझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. कॅश प्राइज घेऊन जायच्या. थँक्यू थँक्यू. आई ग्रुपचे संस्थापक नुकताच रायगड प्रीमियर लीग पार पडली. त्याचे आयोजक आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांचं आगमन मुख्य मंचावरती होत आहे. क्या बात है डीजे मास्टर. पाहुण्यांचं स्वागत. अर्थातच रायगड प्रीमियर लीग यशस्वीरित्या ज्यांनी पार पडले आई ग्रुपचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे कैलासदादा म्हात्रे यांचं आगमन इथे झालंय. सेमीफायनलला इथे सुरुवात झाली. उपांत्य फेरीची पहिली लढत जन्मान श्री साई सिद्धी करवले. सन्माननीय कुणालजी गोवारी यांचं देखील इथे आगमन झालेले. सहर्ष स्वागत सर्व पाहुण्यांचं या मुख्य मंचावरती. जयहनुमान श्री साई सिद्धी करवले विरोधात सानवी 11 जयहनुमान नेवाळीपाडा या दोन संघादरम्यानची लढत. टॉस जिंकला नेवाळीपाडा संघाने. टॉस जिंकला. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. 6 ओव्हरची मॅच आहे सेमीफायनल आणि 4 गोलंदाज वापरण्याची तुम्हाला मुभा आहे. मिनिमम कमीत कमी 4 गोलंदाज. खार्डी संघ रोमहर्षक विजय त्यांनी प्रस्थापित केला. काय गोलंदाजी केली लास्ट ओव्हरला. असं वाटलं एका क्षणाला की कानपोली संघ विजयावरती शिक्कामोर्तब करतोय, परंतु हे सूरज बैकरला मान्य नव्हतं. लास्ट ओव्हर मध्ये 9 धावा त्याने डिफेंड केल्या. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. करण चूक होणार नाही. सौरभ पाटील पहिला धक्का. क्या बात है. थैंक यू डीजे मास्टर. सन्माननीय रामकृष्ण हरी यांच्या वतीने
या कॉमेंटेटर पॅनल साठी म्हणजे संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. धन्यवाद. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानावरती सचिन गायकर जातोय. नयन पाटील त्याच्या साथीला आहे. धावसंख्या ती 3. 1 विकेट नुकताच घेतले रोशन जाधवने. फुलटॉस बॉल ऑफ साइडला कव्हर मध्ये हा चेंडू ढकललाय. लॉंग ऑफचा फिल्डर तिथे तैनात आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये आता मजा येणार आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस आपण RPL मध्ये देखील पाहिल्या. कस लागतो कारण जेवढी षटकं तेवढा कस लागतो. टेस्ट ऑलवेज बेस्ट असं का म्हटलं जातं कारण टेस्ट मध्ये 90 ओव्हर पूर्ण दिवसामध्ये असतात. तिथे फलंदाजांचा पण कस लागतो परंतु ट्रॅव्हिस हेडने आपल्या गोलंदाजांचा कस काढलाय. 4 धावसंख्या. फुलटॉस बॉल गॅप मध्ये हा फटका खेचायचा होता. चांगला स्ट्रोक नयन पाटीलचा परंतु गॅप शोधू शकला नाही. चांगली गोलंदाजी रोशन जाधव कडून. धावसंख्या 5. नयन पाटील आणि सचिन गायकर ही जोडी सध्या मैदानात आहे. एक विकेट घेतले रोशन जाधवने. चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट त्याने घेतल्या होत्या. फुल्लर लेनचा बॉल यॉर्कर बॉल समोर खेळलाय. बिडॉनचा फिल्डर बिडॉपच्या पोझिशनला पोहोचतोय. फक्त एकच धाव. एकरी धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 6 वर 1 बाद 6. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. RPL चा आपण उल्लेख करत होतो आणि RPL सक्सेसफुल करण्यामध्ये आई ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक कैलासदादा म्हात्रे यांचं सर्वात मोठं यश राहिलंय आणि कैलासदादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या आपण जाऊया सन्मानाकडे. मच्छिंद्र पाटील सर जोडले जात आहेत. तर या आपण सन्मान करूया कैलास म्हात्रे यांचा. अभूतपूर्व यश या वर्षी आपण पाहिलं. 5व्या पर्वामध्ये रायगड प्रीमियर लीग यशस्वीरित्या पार पडली आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय कैलास म्हात्रे साहेबांना विनंती करा आपण यावं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे केशव घरत आणि विलास घरत साहेबांना विनंती करेन किंवा आमचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व अभूतपूर्व यश मिळतो. रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये भूतो ना भविष्य अशी झाली आणि अभूतपूर्व यश त्या यशाचे मानकरी मी म्हणेन आमचे कैलास म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जातोय. आमचे शिवादादा तदनंतर केशवदादा आणि आमचे विलास घरत यांच्या शुभ हस्ते हा मोठा सन्मान आहे. हा जाहीर सन्मान आहे. खूप खूप धन्यवाद कैलास म्हात्रे साहेब. तदनंतर त्यांच्या समेत कुणालजी गोवार यांचं आगमन झालं. मी आपणास देखील विनंती करतोय आपण यावं. आपला देखील यथोचित सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. हुकचा फटका खेळायचा होता. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पाटमोरा धावतोय परंतु शर्यत जिंकले. ती चेंडूने बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. कैलास दादा 80च्या दशकातले हिरो वाटतात. त्यांची स्टाईल तशी आहे आणि जुना रेट्रो स्टाईल परत येणार आहे. मच्छिंद्र सर जुनी ड्रेस कोड पुन्हा एकदा येणार पुढच्या 4-5 वर्षांमध्ये आणि त्याचा ट्रेंड देखील सेट होईल. समोर खेचला फटका डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर आणि त्याच्याकडून झाले चुकी. सचिन गायकरने बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेत. सिद्धी करवले टीमसाठी. आलेत. धीम्या गतीचा बॉल लखन जाधव. चांगली गोलंदाजी आता लखन कडून. हे पहिल्यांदा मला असं वाटते की RPL मध्ये आपण 6 षटकं पाहिली मच्छिंद्र सर आणि आता ही जी स्पर्धा आहे मला असं वाटते या विभागामध्ये किंवा रायगडमध्ये पहिल्यांदा सेमीफायनलची लढत 6 ओव्हरची होताना दिसते. फ्लिकचा चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर तिथे पोहोचतोय. फिल्डिंग चांगली आहे. फेक होईल तत्पूर्वी 2 धावा मात्र इथे घेतलेल्या आहेत. अगदी हाकेच्या अंतरावरती तुमचं देखील गाव आहे. तुम्हाला देखील ठाऊक आहे. तुम्ही अनेक स्पर्धा करत असता. मला असं वाटते की दिघोड्याला एक स्पर्धा झाली होती त्यामध्ये देखील 6 ओव्हरच्या मॅचेस नाईटमध्ये पाहिल्या होत्या. त्यानंतर RPL मध्येच पाहिल्या आणि ग्रामीण क्रिकेटला आणखी एका मोठ्या उंचीवरती नेण्याचं काम या आयोजकांनी केलेलं आहे. कारण ओव्हर वाढले की क्रिकेटचा कस हा तपासला जातो असं म्हणतात. 16 धावा.
हलक्या हाताने चेंडू ढकललाय गल्ली रिजन मधून. नजाकत होती या फटक्यामध्ये. टायमिंग प्रॉपर होतं. सचिन गायकर जणू काय सचिन सारखीच बॅटिंग करतोय. टेंडल्याने मारलाय चौकार. या ओव्हरमध्ये 3 चौकार 1 डबल मात्र घेतले सचिन गायकरनं. 7 चेंडू 16 वरती तो खेळतोय. नयन पाटील त्याच्या साथीला चांगली साथ देतोय. 3 बॉल 4. लखन जाधवचं हे षटक. 14 धावा आल्यात. वेगवान चेंडू पुन्हा मागे जात असताना अगदी कव्हरला चेंडू फक्त ढकललाय. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ इथे मात्र होतोय समाप्त. स्वतःवरती नाराज आहे लखन जाधव. धावसंख्या झाली ती 20. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. माफी असावी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 6. या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या त्या 14 टोटल. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 15. टोटल झाल्या त्या 21. शेवटच्या चेंडूवरती मात्र आली सिंगल. 21 धावा झालेल्या आहेत. 1 विकेट मात्र गेलेली आहे. उपांत्य फेरीची लढत, सेमीफायनलची लढत. ओव्हर्स बद्दल आपण चर्चा करत होतो. आकाश मला असं वाटतं आपले सौरभ दहीसरचे आमचे समालोचक मात्र जोडले गेले. चला विलंब करू नका. आयोजकांनी तुमच्यासाठी एक एक्स्ट्रा ओव्हर मात्र ठेवलेली आहे. कधी कधी तुम्ही पाहिलं असेल बचिंद्र सर की संघ उशिराने येतात मग बॉलची पॅनल्टी दिली जाते. मग कित्येकांना आपण बोलताना ऐकतो की बॉलची पॅनल्टी नको, 1 नको, 2 नको, धावांची द्या बिंदास चालेल. मग 1 ओव्हर जेव्हा वाढते तेव्हा सगळी समीकरणं बदली होतात. बरीचशी समीकरणं बदली होतात. 4 बॉलर आहेत परंतु 1 ओव्हर जो तुम्ही एक गोलंदाज वापरणार आहात त्याला तुम्ही डबल ओव्हर देणार आहात. हे समीकरण. बॅटर जे मैदानावरती जातात 5 ओव्हर 6 ओव्हरमध्ये थोड्या अधिक धावा होऊ शकतात. बॅटरला थोडे पेशन्स दाखवावे लागतात. पॉवर प्ले मध्ये अटॅकच करायचा की मात्र 1 पॉवर प्लेची ओव्हर, सेकंड पॉवर प्लेची ओव्हर थोडी खेळून काढायची. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 फिल्डर असतील तेव्हा आक्रमण करायचं. या सर्व गोष्टींचा, या सर्व विचारांचा अगदी आपण म्हणतो ना की घोळ, या सर्व गोष्टींचा विचार अंतर्गत मात्र टीम मीटिंग मध्ये केला जातो आणि त्यातून मग खेळ तयार होतो आतमधला. तो आता सध्या आपण पाहतोय. 21 धावा झाल्यात. 1 विकेट 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कार्तिक जाधव. तिसऱ्या षटकात सचिन गायकर. ब्लॉक खुल्ला टाकला चेंडू. चांगली गोलंदाजी. टाळ्यांचा कडकडाट होतोय. स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024 मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत त्या क्रीडा स्पर्धेचा. दमदार अशा क्रीडा स्पर्धेचं आयोजन या आयोजकांनी केलेलं आहे. पाठलाग केला होता चेंडूचा. कोणताही इशारा नाहीये जावेद फरीद सरांकडून. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कार्तिक जाधव कडून. 21 वरती 1. तिसरं षटक चालू आहे. 6 ओव्हरचा सामना. सेमीफायनल पहिली, त्यानंतर सेकंड सेमीफायनल असेल. बॅटचा स्विंग. या अगोदर सचिन गायकर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता. आता क्षेत्र विखुरलं गेलंय. गॅप आता भरून काढल्या गेलेल्या आहेत. ऑफ साइडला 2 प्लेयर मात्र ठेवण्यात आलेले. कव्हर पॉइंटला त्याचबरोबरीने 1 लॉंग ऑफला ऑन साइड पॅक करण्यात आले. वाडिश लॉंगाने त्याचबरोबर काऊ कॉर्नरला फिल्डर आहे आणि प्रॉपर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध 1 फिल्डर आहे. त्या कारणास्तव गॅप शोधणं आता कठीण झालंय. मोठा फटका मारण्याच्या नादात कार्तिक जाधवनं सचिन गायकरच्या विरोधात 3 निर्धाव चेंडू टाकलेत. 21 धावसंख्या. फुलटॉस बॉल. जस्ट डेनिमच्या अगदी प्रेक्षकांसाठी जे पविलियन तिथे बांधलेलं आहे तिथे हा चेंडू मात्र अडवला जातो. 1 धाव जोडली जाते. स्कोर 22. वासुदेवजी गरज साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. वासुदेव शेठ गरज आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ओट टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पाहुण्यांची रेलचेल संपूर्ण या स्पर्धेमध्ये. आज तर शेवटचा दिवस आहे. दमदार आयोजन आहे. 6 ओव्हरची मॅच. यापेक्षा आणखी काय असायला हवं. सामना पराभूत होणारा संघ देखील अगदी समाधानाने घरी जातो. कव्हरच्या वरतून बॅकफुट पंच. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. जाईल का चौकार. काय फटका खेचला नयन पाटीलने. त्याच्या बॅकलिपचा, त्याच्या मनगडाची ताकद त्याने या फटक्यावरती दाखवली. ऍक्शन रिप्ले मध्ये राईट आर्म राऊंड विकेटने अँगल बनवणारा हा चेंडू फक्त चिप केला.
कव्हरच्या वरतून हा फटका अगदी आपण पाहतो. बॅकफुट पंच चौकार. नामांकित व्यक्तिमत्व अर्थातच हरिश्चंद्र शेठ जोशी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. गणेशजी पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागतम सहर्ष स्वागतम. नयन पाटील एका वेगळ्याच रणनीतीने सध्या मैदानात खेळतोय. सचिन गायकरला साथ देण्याचं काम या ओव्हरमध्ये कार्तिक जाधवने धावा दिल्या त्या मात्र 6, 2 सिंगल 1 चौकार मात्र आला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक आहे ते 27-9 ची सरासरी आहे. 3 ओव्हर 27 धावा 1 विकेट. सौरभ 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 9च्या सरासरीने 27 आहेत. आज एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून मच्छिंद्र पाटील सर जोडले गेलेत. 3 ओव्हर 27. मच्छिंद्र सर उर्वरित 3 षटकांमध्ये ही 9ची सरासरी कितपत सिद्धी करवले टीमने पुढे न्यावी तुम्हाला अपेक्षित आहे? अगदी आपल्या मना राष्ट्रीय 27 धावा झाल्या. जर 6 षटकांचा सामना परिवर्तन होणाऱ्या मैदानावरती 70-75 धावा असायला हव्यात. कारण ज्या पद्धतीनं नेवाली पाटील संघानं मागाशी 22 धावांचा लक्ष्याचा पाठलाग अवघ्या 2 षटकांमध्ये केला ते जर आपण पाहिलं तर समीर निश्चित 70-75 धावा असायला हव्यात मैदानावरती. थँक्यू. नक्कीच याच गोष्टीचा उल्लेख सातत्यानं होतोय. समोरील टीमवरती जर का दबाव टाकायचा असेल आपल्याला अतिरिक्त स्वरूपाचा तर तुमच्याकडे 10 ते 12 धावा एक्स्ट्रा असायला हव्यात. अरुणजी मात्रे नावडेगावचे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागतम सहर्ष सुस्वागतम करूयात. स्वर्गीय नानाशेठ गडी घरात स्मृती चषक 2024 मध्ये सेकंड सेमीफायनल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. अंश 11 गावदेवी दहिसर. खराब चेंडू पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. 1 धाव ते इथे कंप्लीट केलेले. व्हाईट बॉल +1 असे एकूण 2 धावा. आणि गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी या 2 संघादरम्यान एक घमासान युद्ध दुसऱ्या उपांत्य फेरी लढत मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी दहिसर या संघाने मोरबी संघाला शेवटच्या चेंडूवरती पराभूत केलं तर निश्चितच कानपोली संघाला पराभूत केलं. वेस्ट हाईट साठी येथे रिव्ह्यू घेण्यात आलेले बॅटिंग टीम कडून. थँक्यू जावेद फरीद सर. तिसरे पंच आणि खार्डी टीम काय बाद झाली. यस दीपक पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. त्याचबरोबर आज ऑर्गनायझर स्वतः प्रवीणजी घरत सर्व गोष्टींवरती नजर ठेवत असताना आज प्रेक्षकांच्या भोजनाची व्यवस्था मात्र करण्यात आली होती. चला निर्णय. पुढची मॅच गावदेवी खार्डी आणि त्यांना फाईट करणार आहे अंश 11 गावदेवी दहिसर. 2 टीमचे कॅप्टन रेडी ना. इनिंग ब्रेक आम्ही टॉस करणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र इथे येतोय. वडाला पोलीस स्टेशनचे तुम्ही पाहता सिनियर PI अर्थातच. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र इथे आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला मॅचला सुरुवात करा. रोशन जाधव हा पहिला गोलंदाज या स्पर्धेतील ज्याच्या नावावरती 10 विकेट आहेत. काय गोलंदाजी आहे पाप. एक दोन्ही एंडने त्याने गोलंदाजी केली. आतापर्यंतच्या सर्व मॅचेस मध्ये हा गोलंदाज जो अगदी कॅम्पच्या दिशेने त्या कॅम्पच्या एंडने गोलंदाजी करत होता आता त्याने वेगळ्या एंडने मात्र गोलंदाजी करतोय. अपोजिट एंडने तलोजा एंडने 10 विकेट त्याच्या नावावरती आहेत.
कदाचित 11वी, कदाचित क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चांगला झेल मात्र त्याने टिपलाय. फलंदाज मात्र बाद होतोय तो सचिन गायकर. मोठा धक्का दिलाय रोशन जाधवने. महागुरु एक वेगळी एनर्जी मात्र घेऊन जातात. एक वेगळी एनर्जी घेऊन मात्र येतात मंचावरती. आणि महागुरु असल्यानंतर कितीही मान्यवर मंडळी येऊ दे त्या प्रत्येकाचा सत्कार महागुरूंच्या शब्दसुमनांनी केला जातोच. स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024 फर्स्ट सेमी फायनल चालू आहे. रोशन जाधवच्या नावावरती 11 विकेट झाल्यात आतापर्यंत. वेग पहा प्रचंड अँगल बनवत मात्र गोलंदाजी करतोय. लेफ्टी बॉलरला निसर्ग दत्त देणगी असते. त्याचा टप्पा पडला की उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी आपोआप बाहेर जातो. हे कित्येकदा आपण पाहिलंय. मग लेदर बॉल असू दे किंवा टेनिस बॉल असू दे याचा फायदा लेफ्टी बॉलर नेहमीच उचलतात. 29 धावा. सचिन गायकरची नुकताच विकेट. पांडे मैदानावरती दाखल. ऑन साइडला खेळण्याच्या नादात बॅटची कडा. लखनने मात्र मागे झेल घेतलाय आणि 12वी विकेट या स्पर्धेतली संपादित केले ती रोशन जाधवने. गोलंदाजी राहिले. खरोखरच टेनिस बॉल क्रिकेट जिथे फलंदाजांचा बोलबाला चौकार षटकार पाहण्यासाठी गर्दी होते. चौकार षटकारांची आतषबाजी टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो. रायगडला असं म्हणतात की जिथे रायगडमध्ये सीमारेषा अंकुचित पावतात थंडी जसं मध्ये आपण अंकुचित पावतो तशा असतात सीमारेषा जवळजवळ. परंतु असं असताना देखील विपरीत परिस्थितीमध्ये आज या शेवटच्या दिवसामध्ये रोशन जाधवने या सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये देखील सिद्धी करवले. निवाळीपाडा टीम साठी कामगिरी मात्र जबरदस्त केले. 12 विकेट त्याने आतापर्यंत घेतल्यात या स्पर्धेमध्ये. किफायतशीर गोलंदाजी. विकेट साठी 3 पॉइंट येते लक्षात असू द्या. फायनल पर्यंतचे पॉइंट मात्र काउंट केले जातील. पहिल्यांदा या परिसरामध्ये 6 ओव्हरची सेमीफायनलची मॅच तुम्ही पाहतात. यासाठी विशेष कौतुक करायला हवं आयोजकांचं ज्यांनी वेळेत सामने मात्र इथे पार पाडलेत. लेफ्टी बॅटर आलाय समोर. रोशनच्या साईड चेंज केली होती. धावसंख्या 30. चर्चा चालू होती की ऍक्सेलरेट करण्यात येईल. 3 ओव्हर 27. मच्छिंद्र सरांनी याच गोष्टीचा उल्लेख केला. परंतु या चौथ्या षटकामध्ये रोशनने विपरीत काम केलं. 2 विकेट महत्वाच्या त्याने घेतल्या आणि धावा थांबवल्या. रनरेट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा चर्चा चालू होती त्याच्या विपरीत काम रोशनने केलं. धावा फारच कमी दिल्या या ओव्हरमध्ये. ऑन साइडला खेळण्याच्या नादात काऊ कॉर्नरला दिनेश जज करतोय आणि 13 विकेट आतापर्यंत रोशन जाधवने घेतल्यात या स्पर्धेमध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सिद्धी निवाळीपाडा संघाच्या या गोलंदाजासाठी. त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 13 विकेट घेतल्यात. कमालीची गोलंदाजी रोशन जाधव कडून. तत्पूर्वी ते सन्मान केला जात आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे मान्य श्री राजीव सेजवल साहेब वडाला पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहेत. खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत आणि आता खारघर खऱ्या अर्थाने
पहिले खारघर होते निश्चित स्वरूपात साहेब तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी, तुमचं वागणं म्हणजे खाकी, प्रथम निभावता तुम्ही तुमचं कर्तव्य मग सर्व बाकी, असे आमच्या पोलीस यंत्रणेमध्ये यंत्रणेत कार्यरत असणारे माननीय राजीव सजवल साहेबांचा यथोचित गौरव स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते. सिंगल रन. 3 ओव्हर मध्ये 27 होत्या. 3 ओव्हर मध्ये 27 होत्या आणि आता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 31 वर 31. 10 धावा देत 4 विकेट या मॅच मध्ये देखील घेतल्यात. म्हणजे 4 आणि 3 चा सिलसिला, विकेटचा सिलसिला कायम ठेवला, अबाधित ठेवलाय तो रोशन जाधवने. काय गोलंदाजी केले. पहिल्या मॅच मध्ये या गोलंदाजाने विकेट घेतल्या 2, दुसऱ्या मॅच मध्ये विकेट घेतल्या 3, तिसऱ्या मॅच मध्ये विकेट घेतल्या 4, क्वार्टर फायनल मध्ये 4 मात्र विकेट घेतल्या आणि आताच्या विकेट आहेत एकूण 4. म्हणजे टोटल 4 मॅच मध्ये 13 विकेट या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. अशी मजा येते जेव्हा बॉलर अशी कामगिरी करतो. कित्येक वेळा मच्छिंद्र सर की फलंदाजांवरती चर्चा करायची, कित्येक वेळा चौकार षटकारांवरतीच आपण स्तुती सुमनं उधळायची. अशा गोलंदाज जेव्हा येतो ना मग तेव्हा आपल्याला देखील बरं वाटतं, प्रेक्षकांना देखील आनंद होतो. असे गोलंदाज पुढे आले नाहीत आणि नुसता धावांचा जर का भडीमार होत राहिला, धावांचाच पाऊस होत राहिला तर मला असं वाटतंय की येत्या काळामध्ये गोलंदाजांना बाजूला सारतील आणि त्या मॉलमध्ये असणाऱ्या बॉल टाकणाऱ्या मशीनच ठेवतील. म्हणून बॉलर चमकले पाहिजेत, बॉलर पुढे आले पाहिजेत. समोरच्या संघामध्ये देखील असे गोलंदाज आहेत. स्वप्नील पाटील याला देखील विसरून चालणार नाही, ज्याच्या नावावरती आतापर्यंत 9 विकेट आहेत 3 मॅच मध्ये. मजा येईल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धाव फलकावरती आहेत. जनमान श्री साई सिद्धी करवले विरोधात सानवी 11 जनमान नेवाळीपाडा. पुन्हा ब्लॉक होलला टाकलाय. लखन जाधव येतोय. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता. फेक करेल तत्पूर्वी 2 धावा. तत्पूर्वी मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा कल्याण शिवसेना शहर प्रमुख कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान अभ्यासू नगरसेवक सन्मान्य महेश दादा गायकवाड साहेबांचे इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने स्वागत आहे. दादा बातमी आले ताजी विधान सभेत मारणार बाजी. दादा बातमी आले ताजी विधान सभेत मारणार बाजी. दादा बातमी आले ताजी महेश दादाच मारणार बाजी. दादा बातमी नानाशेठ घरत स्मृती चषक आणि नुकताच आदरणीय महेशदादा गायकवाड यांचं मुख्य मंचावरती आगमन झाले. सहर्ष स्वागत. धावफलक आहे ते 35. करण ठाकूर गोलंदाजी लखन जाधव गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी लखन कडून देखील. लखनने 7 चांगली दिले रोशनला. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 पाहुणे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. प्रेक्षकांची गर्दी. आज प्रेक्षकांच्या भोजनाची व्यवस्था आयोजकांच्या मार्फत करण्यात आली होती. आकर्षक ट्रॉफीज सर तुम्ही पुढे पाहताय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे. अशी अनेक पारितोषिके या संपूर्ण स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. 35 धावा. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. लखनच्या विरोधात हे फटके मारणे जणू का आपल्या पायावरती दगड मारण्यासारखं आहे. आणखी एक डॉट बॉल. हॅलो बघा, प्रत्येक विकेटसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष महेश दादा गायकवाड साहेबांच्या वतीने प्रत्येकी विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पंचांकडे जोरदार अपील. फॉलिंग स्वीपचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आलाय परंतु त्यामध्ये यश मिळत नाहीये. 3 ओव्हर
27 धावा होत्या, 9ची सरासरी. त्याच सरासरीने खेळत राहिले असते तर कदाचित या 5 ओव्हर पर्यंत 45-48 पर्यंत ते पोहोचले असते, परंतु तसं झालं नाही. रोशनने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण विकेट 13 घेतल्या आणि त्याच तिसऱ्या ओव्हरमध्ये, चौथ्या ओव्हरमध्ये जेव्हा तो गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने विकेट घेतल्या 3. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. स्वीपर कव्हरचा फिल्डर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जर्सी नंबर 45 फेक करेल विकेट कीपर पर्यंत. थ्रो मात्र थोडा उशिराने पोहोचला. 2 धावा नयन पाटील आणि जयदास मडवी मात्र कंप्लीट करतायत. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक आहे ते 37. विकेट गेल्या 4. लास्ट ओव्हर बाकी आहे. पाहूया कशा पद्धतीनं आक्रमण करेल तो श्री साई सिद्धी करवले हा संघ. तर निश्चित स्वरूपात आपण मैदानामध्ये खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करताना संघ पाहतो. सानवी 11 हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघ अर्थात अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख चैनूदादा जाधव साहेब यांच्या गावातील हा संघ आहे. आणि आज व्यासपीठावर मित्रांनो आपण इथे पाहतो कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगताना अनेक गोरगरीब गरजूंना सातत्याने मदत कार्य करणारे कल्याण डोंबिवलीमध्ये खऱ्या अर्थाने एक अभ्यासू आणि सक्षम नगरसेवक म्हणून सातत्याने ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं ते श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख विद्यमान नगरसेवक महेश दादा गायकवाड साहेबांच्या वतीने सानवी 11 जानमान नेवालीपाडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला प्रत्येकी विकेटसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आमच्या समेत समीर सोमने सर आहेत, मच्छिंद्र पाटील सर, सौरव. खऱ्या अर्थाने आदरणीय श्री महेशदादा गायकवाड साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर कल्याण ग्रामीणला खूप मोठं त्यांचं योगदान प्राप्त झालेलं आहे. उत्तुंग षटकार जयदास मडवीच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये देखील जेव्हा सामना फसला होता त्यावेळी येऊन जयदास मडवीनेच आक्रमण केलं होतं. शेवटच्या षटकामध्ये देखील पहिल्या बॉल वरती स्लॉग हिट करत असताना करण ठाकूरच्या विरोधात झटका दिला. करणला बॉल पाठवला लॉंग ऑनला, सीमारेषा पार. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 42 वरती. नेक्स्ट मॅच गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी विरोधात अंश 11 गावदेवी दहिसर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की सेकंड सेमीफायनलच्या टॉस साठी आपण मंचावरती यावं. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला हा सामना पहिल्या उपांत्य फेरीचा आहे. या संपूर्ण परिसराचा आपण विचार केला तर आरपीएल मध्ये फक्त 6 ओव्हरच्या मॅचेस झाल्या असतील. सेमीफायनलची लढत पहिल्यांदा ग्रामीण क्रिकेटमध्ये या परिसरामध्ये 6 ओव्हरची होताना दिसते. हा देखील एक रेकॉर्ड मात्र सेट केला या स्पर्धेच्या माध्यमातून. लास्ट ओव्हर 42 धावा. फुल्लरलेनचा बॉल उडवलाय पायातून, सीमारेषेच्या बाहेर धुडकावून दिलाय. जयदास फॉर्म मध्ये आलाय, त्याच्या बॅट मधून निघालेत 2 मोठे फटके. षटकार. धावातच श्री साई सिद्धी करवले जय हनुमान. श्री साई सिद्धी करवले हा संघ. जयदास मडवी मैदानात उतरताना मच्छिंद्र सर त्याने विचार केला 5 ओव्हर मध्ये फार कमी धावा आहेत, आता बॅट हातात घेऊन जायची नाही तर हनुमानाची गदाच हातामध्ये घेऊन जायची आणि आक्रमण करायचं. आणि तेच त्याने आता गोलंदाजांच्या विरोधात केलेलं आहे. श्री संत तुकारामांनी खूप छान म्हटलं हनुमंतांबद्दल, चिरंजीवी हनुमंतांबद्दल की हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. या शेवटच्या षटकामध्ये एक वेगळ्याच रीतीने जयदास मडवीने मात्र करण ठाकूर वरती मात्र आक्रमण केलेलं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 48 धावा. वेग चांगला आहे. टप्पा मात्र खाली राहिला. करण ठाकूरचा डॉट बॉलची होते ते सांगता आता मॅच बनले मच्छिंद्र पाटील सर. 52-48 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 60च्या आसपास पोहोचले. एकाच षटकाराला तर मॅच मध्ये मजा येईल. सिद्धी करवले टीमने 49 धावा रोखल्यात अगोदरच्या मॅच मध्ये. दिव्या गतीचा बॉल, बॅटची वरची कडा घेतले, बॉल चाललाय मागे, थांबणार नाही. मिळतील धावा 4 जयदास मडवीला. आणखी एक चौकार.
जयदास आला आणि त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. धावा थांबल्या होत्या. धावांना थांबवण्याचं काम केलं होतं ते रोशनने, लखनने काम केलं होतं, परंतु जयदास आला 6 चेंडूमध्ये 16 धावा कुठल्या धावफलक जाऊन पोहोचलाय 52 वरती. आणखी एक निर्धाव चेंडू इथे टाकतोय करण ठाकूर. 52 धावा झाल्यात. 8 बॉल 20 वरती तो खेळतोय सध्या. खतरनाक बॅटिंग केले जयदास मडवीने. लास्ट बॉल बाकी आहे. 52 झाल्यात. एखाद मोठा फटका. 58-60च्या आसपास सेमीफायनलची लढत. बॉलिंग अटॅक चांगला आहे सिद्धी करवले. टीमचा नेवाळीपाडाच्या विरोधात कितपत टार्गेट सेट करणार. लास्ट बॉल आहे. करण ठाकूर रेडी झालाय समोर जयदास मडवी. हाफ ट्रॅकर बॉल. प्रेक्षक वाट पाहतायत. रोशन आहे. एका हाताने झेल घेतलाय. व्हॉट कॅच. अफलातून कॅच ऑफ द टुर्नामेंट बाय रोशन जाधव. एका हाताने, डाव्या हाताने मात्र तर काम तमाम केलंय ते जयदास मडवीचं. तर निश्चित स्वरूपात बघा व्यासपीठावर आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, शिवसेना शहर प्रमुख, श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष महेशदादा गायकवाड साहेबांना पाहतो. आणि रोशनने, समीर सोमने सर एका हाताने झेल पकडल्यानंतर बघा टाल्यांच्या आतषबाजीमध्ये त्याचं काही अभिनंदन केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. खऱ्या अर्थाने कॅच घेतले पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये पीटीसीची टीम पुन्हा एकदा हे तुमच्या समोर चित्र दाखवेल. साइड अँगलने बॉलर वरती आक्रमण केलं होतं. जयदास मडवीचा हा फटका देखील तितकाच दमदार होता, परंतु ऑन साइडला खेळत असताना अगदी आमच्या पाहुण्यांच्या समोर एका हाताने झेल घेतला तो रोशन जाधवने. तर बघा गोलंदाजाने गोलंदाजी केली, विकेट प्राप्त केलं. सन्मान्य नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेबांच्या वतीने गोलंदाजाला 2000 रुपयाचा कॅश प्राइज. तर रोशन जाधव एका हाताने झेल आपण पकडलं. सन्मान्य कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख आणि विद्यमान नगरसेवक आमचे प्रमुख पाहुणे महेशदादा गायकवाड साहेबांच्या वतीने आपल्यासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. केला जाईल. शुभम बिल्डरचे सर्वे सर्वा दिलीप शेठ पाटील घोट यांचा सन्मान केला जाईल. दिलीप शेठ या. गुरुनाथ पाटील यांचे ते बंधू आहेत. निश्चित स्वरूपात शून्यातून विश्व निर्माण कसा केला जातो याचा एक ज्वलंत उदाहरण खऱ्या अर्थाने बघा. आगरी बाणा निश्चित स्वरूपात दिलीप शेठ पाटील शुभम बिल्डर्स घोट यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. की माणसाची श्रीमंती त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून असते. किती माणसं जोडली बघा. आमच्या सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान केला जात आहे. संदीप शेठ पाटील शिवम बिल्डर्स टेंबोडे. खऱ्या अर्थाने प्रीतम पाटील पडके तुमचंही स्वागत आहे. आणि पिंट्या दादा राणे, सुमित दादा येरुणकर यांचे खास ते एकेकालचे निकटवर्ती आहे. स्वागत आहे आपलं. तर सन्माननीय शिवम बिल्डर्स आदरणीय संदीप शेठ पाटील टेंबोडे यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत इथे केले जात आहे. व्यासपीठावर सन्मान्य वासुदेव शेठ घरत, उपाध्यक्ष रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी गणेश पाटील सिद्धी करवले, अरुण शेठ मात्रे नावडे, पिंटदादा राणे चुनाभट्टी, किरण निचल शिवसेना शाखा प्रमुख, चंद्रशन सोनावणे साहेब वैद्यकीय शिवसेना शहर प्रमुख आणि हेमंत कोलकेकर साहेब समाजसेवक, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे प्रथमतः केला जाईल. तर धीरज कोहली आणि अमोल मेहर यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत, कारण महेशदादा थांबणार आहेत. नेवालीपाडा क्रिकेट संघ खेळतो म्हणजे निश्चित स्वरूपात या दोन्ही व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे आमचे शिल्पकार नानाशेठ घरत स्मृती चषकाचे आदरणीय श्री विलासदादा घरत माजी सरपंच पाबडीचा पाडा यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जाईल. वासुदेव शेठ घरत साहेब आपण या. आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने इथे केला जाईल. वासुदेव शेठ घरत साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. गणेश शेठ पाटील नाईट स्पर्धा सिद्धी करवले या गणेश शेठ तुमचा सन्मान केला जाईल. तर वासुदेव शेठ घरत साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी कैलास दादा आपणास इथे आमंत्रित करत आहे. विलास शेठ आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. वासुदेव शेठ घरत साहेब रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जात आहे. त्यानंतर गणेश पाटील सिद्धी करवले नाईट स्पर्धेमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जाईल.
विलासदादा घरत साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अरुण शेठ मात्रे नावडे. अरुण शेठ या, आपला सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय पिंट्यादादा राणे सुनावट्टी. बघा आमचे शिवादादा घरत यांचं निमंत्रण स्वीकारून आपण आलेला आहात, तर पिंट्यादादा राणे यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आज आपल्यात खऱ्या तर स्वर्गीय सुमितदादा येरुणकर नाही आहेत, परंतु एकेकाली त्यांचे खंद समर्थक अतिशय निकटवर्ती आहे, म्हणून आजही पिंट्यादादा राणे यांचा खऱ्या अर्थाने आदर केला जातो. गेल्या वर्षी स्पर्धेमध्ये आता सामन्याकडे आपण वळणार आहोत. निश्चित स्वरूपात उर्वरित मान्यवरांचा सन्मान मात्र नाणेफेकीसाठी आम्ही दैसर क्रिकेट संघ आणि खाडी क्रिकेट संघाला आमंत्रित करतो. अरुण शेठ मात्र या आपण दिलगिरी व्यक्त करू प्रेक्षकांच्या मी. तर बबन शेठ केनी आपला सन्मान केला जाईल. अरुण शेठ मात्र साहेब आपण या, आपला सन्मान इथे केला जाईल. मोठी लढत आहे, परंतु मच्छिंद्र पाटील सर, समीर सोमने सर, ऑर्गनायझर कमिटीने सांगितले की सन्मान इथे मान्यवरांना एका कार्यक्रमाला जाणं गरजेचं आहे, त्यामुळे त्यांचा आपण इथे सन्मान घेणार आहोत. या आपण ज्यांची नावं घेतली त्यांनी. हो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू समीर सोमने सर, थँक्यू महागुरु. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पहिला एन्काउंटर नंबर सेमीफायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. सर्व केडमी रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. पहिल्या जोडी चौकार नेवालीपाडा पूर्ण संघ मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि नेवालीपाडा संघाला आमचे सहकार्य करण्यासाठी आमचे सर्वांचे लाडके महेश दादा गायकवाड देखील मंचावरती आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया. प्रवीण जाधव नेवाली हा देखील सामना पाहतात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. तर सन्मान्य बबन शेठ केनी साहेब, सरचिटणीस रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, त्यांचा सन्मान इथे केला. बबन शेठ या, आपला सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर द विकेट ऑन साइडला स्वीटचा फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टेक्निक. काय क्रिकेटचं ग्लॅमर दाखवलं मैदानावरती. अजून एक दमदार चौकार नितीन जाधवच्या बॅटमध्ये गेला खणखणीत चौकार. 2 चौकार आपण नितीन जाधवच्या बॅटमध्ये गेला पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. चांगली फटकेबाजी जिंकण्यासाठी 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. लवली शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. कव्हर अप द बाउंड्री, दॅट्स अ 4 रन्स. ब्रिलियंट स्ट्रोक, ब्रिलियंट बॅटिंग. अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती. तर बघा फलंदाजाला सानवी 11 जानुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी सन्मान्य नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी महेशदादा गायकवाड साहेबांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नितीन जाधव अप्रतिम फटकेबाजी. आतापर्यंत 3 चौकार मारले त्याने. मैदानाच्या चौफेर फंजी करत असताना आपला दर्जा किती, आपण किती चांगली फंजी करू शकतो याचं उत्तम उदाहरण दाखवलं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. ज्या सिद्धी करवले संघानं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गोलंदाजीच्या जीवावरती सर्वांना अचंबित करून सोडलंय, त्या संघाला मात्र नेवालीपाडा संघानं सडेतोड उत्तर दिलंय. आणि पहिल्या पिबळमध्ये आतापर्यंत 3 चौकार ठोकून मैदानी धावा कुठल्यात त्या 12 आणि बिनबाद दमदार सुरुवात करत असताना नेवालीपाडा संघ. बघायचं पहिला संघ कोणता ठरेल या स्पर्धेमध्ये, जो फायनल मध्ये धडक देणार आणि स्पर्धेमध्ये उंच बाहेर घेणार याची उत्कंठा शिगेला पोहोचणार. लवली शॉट, क्लास टायमिंग. चेंडू ट्रॅव्हल करतो P1चा सुंदर वापर. चेंडू निघतो एक्स्ट्रा कव्हरी सर मधनं. अजून एक दमदार चौकार. तीन चौकारांची आदर्शबाजी यापूर्वी केलेली आहे. आणि आपल्यासाठी महेशदादा गायकवाड साहेब शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख आहेत, विद्यमान नगरसेवक आहेत. आणि अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान, श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेला आहे. थँक्यू, धन्यवाद. महेश दादा देखील मंचावरती आहेत. फार मोठे व्यक्तिमत्व मित्रांनो, त्यांच्याविषयी देखील आपण निश्चित बोलूया. षटक संपल्यानंतर पुलचा फटका, पुल सक्सेसफुल, डिलाइटफुल दाखवत असताना अजून एक मोठा फटका. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी मैदानावरती. दमदार षटकार. ज्या सिद्धी करवले या स्पर्धेमध्ये. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. पुलचा फटका दाखवलाय, डिलाइटफुल दाखवत असताना व्हॉट अ स्टार्ट फ्रॉम नितीन जाधव. इज ऑन द फायर. धावसंख्येला आकार आलाय, मात्र मोठ्या धावसंख्येनं 16 धाबा दाबलकावरती. इथे सन्माननीय ज्ञानेश्वर केनी पेठाले यांचा सन्मान इथे केला जाईल. ओटो मच्छिंद्र पाटील सर. मच्छिंद्र पाटील सर, ज्या वेळेस आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस आपण सन्मान करू, कारण फायनल दिवस आहे, मान्यवर खूप आहेत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू प्रेक्षकांची आपण. निश्चित गर्गे सर आपल्या मंचावरती महेश गायकवाड साहेब आहेत. साहेब, तुमचा पराभव झाला, तुमच्यापेक्षा आम्हाला जिवारी लागला तो पराभव, कारण तुम्ही त्या योग्य होता आमदारकीच्या. कारण तुमच्यासाठी एवढंच म्हणेन साहेब दादा की मनशुद्ध तुझे गोष्ट लाख मोलाची.
तू सर्व गडे पुढ्या, तुला गडे भीती कोणाची. साहेब इंदिरा गांधीचा देखील पराभव झालाय, पराभवाने खचून जाऊ नका, कारण तुम्हाला आता पुन्हा संधी दिली. 5 वर्ष विकासाची गंगा अजून वेगानं घरोघरी पोहोचवा आणि पुढच्या 5 वर्षामध्ये दमदार आमदार म्हणून आम्ही तुम्हाला या परिसरामध्ये आमंत्रित करू, अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतोय आणि वळतोय सामन्याकडे. धावसंख्या 10 फरकावरती 22. दमदार सुरुवात नेवाली पाटील संघाच्या माध्यमातून. महिजादा गायकवाड आमच्या मंचावरती आहेत. एक फार मोठे व्यक्तिमत्व आहे, ज्या व्यक्तिमत्वाच्या कामाचा जर आपण धडाडा पाहिला तर मला 2 दिवस कमी पडतील एवढा कामाचा सुगावा त्यांना त्या परिसरामध्ये लावलाय. हरकत नाही. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुलचा फटका, मात्र चेंडू हवेमध्ये पुढे सरकला, त्याच्या वाक्यामध्ये नाहीये. प्रेशर आणि फक्त प्रेशर. यावेळी मात्र ही गगन बेदी फटके मारण्याचा प्रयत्न होता, नाही जमला फलंदाजाला. धावसंख्येला वेग वाढलाय. 2 धावे धावसंख्या पुढे सरकते. त्यामध्ये 24 एकच धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. नेवाली पाडा संघाला सामना लवकर जिंकायचा आहे, लवकर फिनिश करायचा आहे. 53 धावा कुटायच्या आहेत आणि फायनल मध्ये त्यांना दाखल व्हायचं आहे. ती त्यांची उत्कंठा तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने आहे. भूपाली वाजतात, भोपू वाजतात, टाळ्यांचा कडकड होतोय आणि आज मध्ये क्रीडानगरी अक्षरशः नावून निघते या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आज मात्र शेवटच्या टप्प्यात आपण येतोय. 32 संघाचा प्रवास आज मात्र हळूहळू संपताना पाहायला मिळणार आहे. ओव्हर द विकेट. ऑन साइडला ड्राइव्ह केल्याच्या पुढे सरला फार वेगाने एकदा मिळणार. दुसऱ्या डब्याचा मानस मात्र नाही. गुड फिल्डिंग. क्रिकेटचा दर्जा उंचावला. नयन चेंडू खाली आलाय, ज्याने पहिलं षटक फेकलं. नयनला मात्र खूप मार बसलाय पहिल्या षटकामध्ये. धावसंख्येचा वेग वाढलाय वाऱ्याच्या वेगानं. जेवढा वाऱ्याचा वेग आहे तेवढा धावांचा वेग पाहायला मिळतोय. आणि नेवाली पाडा संघ या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करतोय आणि सर्व प्रेक्षकांना प्रभावित करणारी ही फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बघायचे करवले संघ किती लवकर कमबॅक करेल, कारण ज्या करवले संघाला कमी स्कोरिंग मध्ये आतापर्यंत सामने जिंकलेत, प्रत्येक संघाला त्याने धक्का दिला आश्चर्याचा. तो दे धक्का मैदानावरती कमबॅकच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय मैदानावरती. 24 धावा बिनबाद. दमदार सुरुवात. ब्लॉकरचा चेंडू फलंदाजाला बीट केलाय. गुड डिलिव्हरी आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये 53 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. मी कौतुक करेन नितीन जाधवचं. 7 चेंडू मध्ये त्याने 23 धावा कुठल्यात. धावांचा वनवा पेटवला मैदानावरती आणि किती चांगला फ्लाइंग स्टार्ट दिला आपल्या संघाला. आणि त्याला साथ देतो रोशन जाधव. त्याने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. स्ट्राईक एंडला रोशन जाधव. त्याने एका धावेचा अजूनही संघाला मात्र निवाला दिलाय. तो फलंदाज स्ट्राईक एंडला. 23-24 धावा. ऑन साइडला स्लॉक स्लिप दाखवलाय. चेंडू निघून गेला. तो फॉल एग्रेसन मध्ये 1 बॉल सीमा पार. दमदार चौकार. वतीने 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. धावसंख्येचा वेग मैदानावरती. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा सामना आणि प्रेक्षकांना आज मध्ये क्रीडानगरी पुन्हा एकदा ओसांडून वाहू लागले. दुपारच्या वाजता ते 3:02 होतात. हवेचा वेग भरपूर आहे. अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा प्रेक्षकांना ही मात्र क्रीडानगरीत ओसांडून वाहताना सुंदर विलोभनीय दृश्य आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका ऑन साइडला. बिगेट मिड विकेटच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. सीमा पलीकडे खणखणीत षटकार. असे वाटते की आपण सामना नव्हे तर हायलाइट्स पाहतोय. प्रत्येक चेंडू चौकार षटकार पाहायला मिळत आहेत आणि नेवाली पाडा संघ मात्र वेगानं जर्सी तुम्हाला झेप घेताना पाहायला मिळतोय. आणि फलंदाजासाठी बघा षटकारासाठी पुन्हा एकदा 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक महेश दादा गायकवाड साहेबांच्या वतीने सानवी 11 जानुमान नेवाली पाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. 34 धावा दाबलकावरती. अप्रतिम फटकेबाजी. कट करण्याचा प्रयत्न. ब्युटिफुल डिलिव्हरी. फिनिश ऑफ डिलिव्हरी खूप सुंदर राहिले. कम्प्लिशन ऑफ कपल ऑफ द ओव्हर्स 34 फॉर नन. वेगवान सुरुवात मैदानावरती. 17.00 धाव घेतली आतापर्यंत धावा उभारत मैदान होती. आता उर्वरित समीकरणामध्ये 24 चेंडू आणि फक्त 19 धावांची गरज आहे. फक्त मी म्हणणार नाहीये कारण करवले संघाची ताकद आहे गोलंदाजी. जर तिसऱ्या षटकामध्ये परिवर्तन झालं, विकेटचं सातत्य कायम ठेवलं, डॉट बेटचं पर्सेंटेज वाढवलं, फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड ठेवला तर कमबॅक करू शकतं मैदानावरती. हे विसरता कामा नाहीये. चांगली स्पर्धा आपण पाहतोय गरीब परिवारच्या माध्यमातून. कारण नाना शेठ नाव हे फार मोठं होतं, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप देखील आमच्यापर्यंत आलेत. ज्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट प्राप्त केल्यात त्याला मी देणार आहोत आणि फलंदाज देखील देणार आहोत. रोशन गुलशन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. थँक्यू प्रवीण.
प्रचंड मेहनत तुझी देखील या स्पर्धेमध्ये, तुमचे देखील आभार. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. नाना शेटे नाव फार मोठं आहे, का नाना शेटे या नावाचं वादळ आहे या परिसरामध्ये. मात्र ते सध्या हयात नाही आहेत. आता परिवाराचा वारसा विलास गरज असतील आमचे, त्यानंतर आमचे घरत परिवार असतील, यांच्या माध्यमातून केशवदादा गरज असतील, कैलासदादा गरज असतील, त्यांच्या माध्यमातून वारसा पुढे चालू जातोय. त्यामुळे समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून समाजाला संघटित करणं या घरत परिवाराचं कार्य नेहमी आपण पाहिलंय. त्यामुळे भरपूर मान्यवर आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. चांगला फटका यावेळी स्लॉक स्लिपच्या माध्यमातून फायनल रिझनला क्लिअर करत असताना अजून एक चौकार षटकार बाकी काहीच नाही मैदानावरती. फलंदाज फक्त 30 बोली बोलतात आणि धावसंख्येचा वेग वाढतोय तो मात्र आता 38 या धावसंख्येवरती. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर 2 पाहायला विसरू नका. 2 कल्याण डोंबिवली नामांकित संघ एकमेकांसमोर फाईट करतील आणि एन्काउंटर खाडी वर्सेस तुम्हाला दहिसर या 2 संघांमध्ये पुढचा सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर 2 सामना पाहायला मिळेल. पहिल्या एन्काउंटर मध्ये कोणता संघ धडक देणार फायनल मध्ये याची उत्कंठा शिगेला पोहोचते मैदानावर. वरती विकेट चेंज ऑफ पेस याली मध्ये स्लॉक स्लिप केला. चेंडू आवाज येतो एक्झॅक्टली लॉंग आपला कव्हर करेल पर्यंत एकच मैदानावरती. क्रिकेटचा दर्जा किती उंचावलाय, नेवाली पाड्याचं क्रिकेट किती चांगला आणि ते चांगलं क्रिकेट दाखवलंय मैदानावरती. करवले संघ आतापर्यंत चांगली कामगिरी झाली, मध्ये शेवटच्या टप्प्यात कुठे मागे पडतोय संघ. यावर्षी आपण पाहिलं विश्वकपामध्ये भारताने 10 सामने लगातार जिंकले, मात्र फायनल हारला. फायदा नाहीये. तुम्ही किती सामने जिंकलात मात्र महत्वाचे सामने जिंकलात नाहीये तर फायदा होत नाहीये. भारताने 10 सामने जिंकले मात्र फायनल हारला, त्यामुळे वर्ल्ड कप आपण जिंकू शकलो नाहीये. त्यामुळे त्या सामन्याला फार महत्व होतं. बघायचे हा सामना कसा होणार हे सामना कठीण असणार आहे. खोदून काढल्या चेंडूला एकदा मिळणार, एका धाव्याने सामन्याचं चित्र बदलणार. धावसंख्येला आकार येतोय तो मात्र आता 40 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि महेश गायकवाड साहेब आमच्या मंचावरती आहेत. एक चांगले व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने क्रिकेटवरती भरपूर प्रेम केलंय आणि मलंगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवताना क्रिकेटला प्रचंड शिस्त दिली ते आमचे महेश शेठ गायकवाड आमच्या मंचावरती आहेत. स्वागत आहे महेश शेठ तुमचं या मंचावरती. रिस्विच करण्याचा प्रयत्न, वेगवान गोलंदाज, त्याला प्रत्युत्तर देता आलं नाहीये आणि डॉट डिलिव्हरी मैदानावरती. 40 धावा दापलकरती बिनबाद. अजूनही करवले संघाला एकही विकेट प्राप्त करता आलं नाहीये. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे 15 चेंडूंचा 16 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 16 चेंडूमध्ये एकही गडी बाद आतापर्यंत करता आले नाहीये या संघाला. चेंज ऑफ पेस, फुल टॉस, गॅप शॉटचं सिलेक्शन नाही करता आलं. लॉंग आपला बॅकअप आहे तिथे. एकच धाव मिळणार, एका धावसंख्येला वेग येणार आणि एका धावसंख्ये गुलशन आम्हाला सांगतील की 41 धावा, 41 फॉर नन. अजून एक गडी बाद नाहीये. नितीन जाधवचं कौतुक करे. 29 धावा कुठल्यात त्यानं. रोशन जाधवने त्याला 7 दिले. त्यानं 7 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्यात. 200चा बॅटिंग स्ट्राईक त्याने मेंटेन केलाय. तो आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतो रोशन जाधव. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आता मात्र शेवटच्या टप्प्यात येते. फुल टॉस, पंचाचा नो बॉलचा इशारा. स्विच हिट, 4+1 5 धावा. अगोदर धावांचा दुष्काळ, त्यात 13वा महिना चौकार. नेवालीपाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी षटकारासाठी अमरनाथ शिवसेना तालुका प्रमुख चैनू जाधव साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. राऊंड विकेट. चेंडू मात्र खाली राहिला, मागे गेला. ही प्लेटचा इशारा होता पंचाकडनं. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. सर्व विपरीत घडते ते करवले संघाच्या विरुद्ध आणि सर्व सुयोग्य घडते ते मात्र नेवाले पाड्या संघाच्या बाजूनं. 47 धावा दापलकावरती. ड्रिंक्स वाले मैदानात जाणार नाहीये कारण फक्त आता गरज असणार आहे ती 5 धावांची. त्यामुळे ड्रिंक्स वाली जाणार नाही. सामना लगेच सुरू करा आपण. 6 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. बघायचंय आता मात्र पकड निर्माण केली नेवालेपाडा संघानं. तो संघ या स्पर्धेमध्ये अंतिम लढतीमध्ये पोहोचणार का असा प्रश्न निर्माण झालाय. सन्मान्य कैलासदादा यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. एक काळ होता कैलासदादांच्या बॅटनं मात्र सर्वकडे मी रसिक टाळ्यांचा कडकडाट करायचे. जबरदस्त क्रिकेट गाजवलं कैलासदादांना आणि या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं योगदान देखील दिलंय. स्वागत आहे कैलासदादा तुमचं. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि फक्त गरज आहे ती 6 धावांची. महेश गायकवाड आमच्या मंचावरती आहे. स्वागत आहे दादा. या रायगडच्या पवित्र भूमीमध्ये तुमचं आम्ही स्वागत करतोय. स्वराज्याची राजधानी रायगड आणि रायगडच्या पवित्र भूमीत तुमचं स्वागत करतोय आम्ही. तर सन्माननीय कैलासदादा पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. एकेकाळचे नामवंत क्रिकेटर कैलासदादा पाटील या आपण व्यासपीठावर आपलं नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट
आपण सामना थांबवायचा. सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये उभारल्यात त्या मात्र फलंदाज रोशन जाधवनं. आणि मी विनंती करा आयोजकांना की आपण आतमध्ये जाऊन विलासदादा त्याच्या डोक्यावरती आपण ऑरेंज कॅप परिधान करायचे. एकदा जोरदार टाळ्याला स्वागत करूया. फलंदाज रोशन जाधवचा सर्वाधिक विकेट देखील प्राप्त केल्यात आणि सर्वाधिक धावा देखील त्याने उभारल्यात. प्रवीण गरज यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान त्याचा करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आज मात्र गाजवली नेवाली पाड्याच्या या पट्ट्यानं आणि काय खेळ केला मैदानावरती. मैदानाच्या चारी बाजूला क्रिकेटचा क्लास दर्जा दाखवत असताना क्रिकेट आपण किती सहज खेळू शकतोय याचं मात्र उत्तम दाखवलंय. प्रवीण गरज यांच्या शुभ हस्ते हा आपण त्याचा सन्मान करतोय. 67 धावा उभारल्यात आणि सर्वाधिक विकेट देखील त्याने प्राप्त केल्यात. 13 विकेट त्याने प्राप्त केल्यात. हो, व्हॉट अ फॅटिंग अँड व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम फटकेबाजी. नेवाली पाडा गाव देखील आलंय. मला असं वाटतं की बोपू भरपूर वाजतात. टाळ्याचा गडगड होतोय. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 6 धावांची गरज आहे. सामना लवकर समाप्त होणार कारण एकीकडे आतापर्यंत पाहते बघा प्रेक्षक. हे प्रेक्षक बघू शकाल नेवाली पाड्याचे बोपू वाजत असताना स्क्रीनवरती दाखवलं जाते त्यांना. हा जल्लोष हा क्रिकेटचं प्रेम आहे. हे गावासाठी क्रिकेट खेळलं जातं आणि गावावरती प्रेम आपल्या खेळाडूवरती प्रेम दाखवताना प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. 6 धावांचं लक्ष फक्त येणाऱ्या 18 चेंडू एकतर्फी सामना पाहतोय आपण आणि अप्रतिम फटकेबाजी रोशन स्ट्रायकेनला 17 धावा कुठल्यात अजून तर. ब्लॉकाचा चेंडू चांगला फटका सेट ड्राइव्ह दाखवला. लॉंग ऑन लक्ष बॅकअप आहे. एकच धाव मिळणार. एका धाव्याने काय फरक पडणार नाहीये. मात्र गोलंदाजांना 48 धावा दाखल अवघ्या 5 धावांची गरज आहे. क्रिकेटचा दर्जा उंचावला नेवाले पाटील संघानं. करवले संघानं आतापर्यंत आम्हाला प्रभावित केलं. खूप चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. मात्र शेवटच्या टप्प्यात कमी पडला संघ. ऑन साइडला यावेळी खेळलाय ऑन द राईस आणि सामना यावेळी मात्र त्यांचं आम्हाला सांगतील चौकार की षटकार. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन आणि सामना संपलाय आणि पहिला संघ या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये धडक देतोय तो मात्र नेवाली पाडा संघ. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया संघाचं. हार्ड लक सिद्धी करणारे संघ बट गुड फाईट. चांगली फाईट दिली. मात्र आज नेवाली पाडा संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय पहिला संघ जो फायनल मध्ये दाखल झालाय. या आपण यस एमडी क्रिकेट संघाला आपण या वळूया. तर निश्चित स्वरूपात इथे खऱ्या अर्थाने आजचे आपले प्रमुख पाहुणे नेवाली पाडा क्रिकेट संघ मनपूर्वक तुमचं अभिनंदन. सिद्धी करवली क्रिकेट संघ तुमचंही मनपूर्वक आम्ही अभिनंदन करू. मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. स्वर्गीय नाना शिडगरथ स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर माजी सरपंच विलासदादा गरज साहेबांच्या शुभ हस्ते एक जबरदस्त संघटन कौशल्य एक कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे कर्तृत्वाच्या अस्मानता गरुड झेप घेणारे आणि दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होणे निष्ठेचं दिव्यत्व सिद्ध करणारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक महेश दादा गायकवाड साहेबांचा यथोचित तिथे गौरव केला जातो.